कुंभ राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। ज्याचे उत्तर तुम्ही बाहेर शोधत होतात त्याचे उत्तर या आठवड्यात तुमच्या स्वतःच्या मनात सापडेल। नमस्कार कुंभ राशीच्या बांधवांनो, आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। कुंभ राशीच्या लोकांनो, काही आठवडे असे असतात की त्यामध्ये बाहेरच्या जगात फार मोठी उलथापालथ होत नाही, पण माणसाच्या आतमध्ये मात्र एक मोठा बदल सुरू झालेला असतो आणि नंतर काही दिवसांनी लक्षात येते की त्या शांत काळात घेतलेले छोटे निर्णयच पुढे आयुष्याची दिशा बदलून गेली। 17 ते 23 ऑगस्ट 2026 हा कुंभ राशीसाठी असाच एक वेगळा आठवडा ठरू शकतो। तुमच्या मनात एखादा प्रश्न अनेक दिवसांपासून असेल, एखाद्या निर्णयाबद्दल संभ्रम असेल, एखाद्या व्यक्तीचे खरे रूप समजून घ्यायचे असेल, करिअरमध्ये पुढे नेमके काय करायचे हे कळत नसेल किंवा आतून तुम्हाला सतत जाणवत असेल, माझ्या आयुष्यात काहीतरी बदलायला हवे, पण तो बदल नेमका कुठून सुरू करायचा हे समजत नसेल। या आठवड्यात तुम्हाला कदाचित बाहेरून उत्तर मिळणार नाही, उत्तर तुमच्या स्वतःच्या अनुभवातून मिळेल। एखाद्या छोट्या प्रसंगातून तुम्हाला एखादी मोठी गोष्ट समजेल, एखाद्याचे एक वाक्य तुमच्या मनात राहून जाईल, एखाद्या जुन्या आठवणीचा अर्थ नव्याने समजेल किंवा अचानक तुम्हाला जाणवेल, आता मला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांच्या मान्यतेची गरज नाही। आणि कुंभ राशीच्या लोकांनो, ही जाणीव खूप मोठी आहे, कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा कदाचित इतरांनी तुम्हाला काय सांगावे यावर नाही, तर तुम्ही स्वतःला काय सांगता यावर अवलंबून असेल। तुम्ही बदलत आहात आणि सगळ्यांना तो बदल समजणार नाही। कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असतो। तुम्ही एखाद्या गोष्टीकडे सर्वसामान्य पद्धतीने पाहत नाही, तुम्हाला स्वतःचा मार्ग निवडायला आवडतो। म्हणूनच काही वेळा जवळचे लोक सुद्धा तुम्हाला पूर्णपणे समजू शकत नाहीत, पण या आठवड्यात तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगण्याची गरज वाटणार नाही। तुम्ही शांतपणे तुमचा निर्णय घ्याल आणि ही शांतता कमजोरी नसून परिपक्वतेची खूण असेल। या आठवड्याचा गुप्त संदेश। या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक दार उघडण्याचा प्रयत्न करू नका, जे दार तुमच्यासाठी आहे ते ओळखायला शिका। तुमच्यासमोर अनेक पर्याय येऊ शकतात, पण प्रत्येक पर्याय स्वीकारायचा नसतो। काही संधी फक्त तुम्हाला दुसरी दिशा दाखवण्यासाठी येतात। काही व्यक्ती आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात, ते आपल्याला एखादा धडा शिकवण्यासाठी येतात। काही नाती आपल्याला आनंद देण्यासाठी येतात आणि काही नाती आपल्याला स्वतःची किंमत समजावण्यासाठी येतात। या आठवड्यात तुम्हाला यातील फरक जाणवू शकतो। करिअर आणि नवीन कल्पनेचा आकार द्या। कुंभ राशीच्या नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एखादे वेगळे काम मिळू शकते। तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाऊ शकते। तुम्ही एखादी सुधारणा सुचवली असेल तर तिच्यावर चर्चा होऊ शकते। वरिष्ठ तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीची दखल घेऊ शकतात। नोकरी शोधणाऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज, नवीन संपर्क किंवा परिचित व्यक्तीमार्फत संधी मिळू शकते। एकाच संधीची वाट पाहत बसू नका, अनेक पर्याय शोधा। तुमच्यासाठी या आठवड्यात नेटवर्किंग महत्त्वाचे ठरू शकते। कुंभ राशीच्या लोकांसाठी तंत्रज्ञान, ऑनलाईन काम, सोशल मीडिया, डिजिटल व्यवसाय किंवा घरातून करता येणाऱ्या कामांशी संबंधित कल्पना पुढे येऊ शकतात। तुमच्याकडे एखादे कौशल्य असेल, तुम्ही ते आतापर्यंत फक्त स्वतःपुरता ठेवले असेल, तर त्याचा उपयोग करून उत्पन्नाचा नवीन मार्ग तयार करण्याचा विचार करा। छोटी सुरुवात करा, परिणाम लगेच मिळाले नाहीत तरी सातत्य ठेवा। कुंभ राशीसाठी खास उपाय। या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार शिवाचे स्मरण करा। संध्याकाळी शांतपणे दिवा लावून काही मिनिटे ध्यान करा। मनात म्हणा, माझ्या मनातील संभ्रम दूर होऊ दे, योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य दिशा ओळखण्याची बुद्धी मला मिळू दे। कुंभ राशीसाठी अंतिम संदेश। कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील पुढचा बदल कदाचित एखाद्या मोठ्या घटनेपासून सुरू होणार नाही, तो एका छोट्या निर्णयापासून सुरू होईल। आज तुम्ही एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने कराल, उद्या एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलाल, परवा एखादे जुने ओझे सोडाल आणि काही दिवसांनी मागे वळून पाहताना लक्षात येईल, माझे आयुष्य तर एका छोट्या निर्णयापासून बदलायला सुरुवात झाली होती। म्हणून या आठवड्यात स्वतःवर शंका घेऊ नका। तुम्ही उशिरा चालत असलात तरी तुमचा मार्ग चुकीचा आहे असे नाही। तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर आजच मिळाले पाहिजे असे नाही। काही उत्तरांना वेळ लागतो, काही लोकांची खरी ओळख होण्यासाठी वेळ लागतो, काही स्वप्नांना आकार घेण्यासाठी वेळ लागतो आणि काही संधी योग्य क्षणाची वाट पाहत असतात। म्हणून थांबू नका, घाईही करू नका, फक्त योग्य दिशेने चालत राहा। कारण या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश आहे, ज्या दिशेने तुमचे मन शांत होते, कदाचित तुमचे भविष्यही त्याच दिशेने उघडत आहे। तुमच्या मनातील संभ्रम दूर हो, तुमच्या निर्णयांना योग्य दिशा मिळो, तुमच्या कामात प्रगती हो,
तुमच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य हो, तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि समजूत वाढो, तुमच्या घरात आनंद नांदो आणि तुमच्या आयुष्यात एक अशी नवी सकाळ येऊ की तुम्ही मनापासून म्हणाल, आता मला माझा मार्ग दिसतोय. कुंभ राशीच्या प्रिय बांधवांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही म्हणून ती आपल्या विरोधात घडत आहे असे नसते. काही वेळा आयुष्य आपल्याला ज्या मार्गावरून घेऊन जाते तो मार्ग सुरुवातीला अनोळखी वाटतो, पण पुढे जाऊन त्याच मार्गावर आपल्यासाठी सुंदर संधी लपलेल्या असतात. गेल्या काळात कितीही गोंधळ झाला असेल, किती प्रश्न अनुत्तरित राहिले असतील, तरी आता स्वतःवरचा विश्वास कमी करू नका. तुमच्यात पुन्हा सुरुवात करण्याची ताकद आहे. जे निघून गेले त्याचा शोक करण्यापेक्षा जे येणार आहे त्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवा. या आठवड्यात एखादा निर्णय छोटा वाटेल, एखादी भेट साधी वाटेल किंवा एखादी संधी अगदी सामान्य वाटेल, पण तिच्यामध्ये भविष्यातील मोठ्या बदलांची बीजं असू शकतात. म्हणून मन उघडे ठेवा, पण निर्णय घेताना विवेक जागा ठेवा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचे आजचे आयुष्य हे तुमच्या संपूर्ण कथेचा शेवट नाही, हा फक्त पुढच्या सुंदर अध्यायाचा एक भाग आहे. कदाचित अजून काही पाने रिकामी आहेत, कदाचित अजून काही स्वप्नांना आकार मिळायचा आहे, कदाचित अजून काही इच्छा पूर्ण व्हायच्या आहेत. म्हणून आशा सोडू नका. तुमच्यासाठी योग्य वेळ येईल, योग्य लोक भेटतील आणि योग्य दिशा सापडेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जर तुमच्या मनातही विश्वास असेल की तुमच्या आयुष्यात आता चांगल्या बदलांची सुरुवात होत आहे, तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, माझ्यासाठी सुंदर भविष्याची दारे उघडत आहेत. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, यश, प्रेम आणि मानसिक शांतता नांदो. तुमच्या प्रत्येक योग्य प्रयत्नाला यश मिळो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारानंतर आशेचा प्रकाश नक्की उगवो. हर हर महादेव. जय श्री गणेश.